इयत्ता 8वी. आज पाहत आहोत आपण NMSच्या अभ्यासाची तयारी करत आहोत, परीक्षेची तयारी करत आहोत, परीक्षेसाठी वापरत आहोत आपण आशा हे पुस्तक. आशा हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं आहे. मी फक्त नमुना प्रश्न घेणार आहे. विकत घेतल्यामुळे तुमचा सराव जास्त होणार आहे. त्यासाठी नंबर दिलेला आहे इथे चरडे सरांचा, त्याच्यावर करा कॉन्टॅक्ट. तुम्हाला हेल्प होईल. दुसरी काही अडचण असेल तरी पण मदत करतील ते, किंवा तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये यायचं असेल तरी हा एक ग्रुप आहे बरं का, तो फ्री ग्रुप चालतो. त्याच्यावरती डेली प्रश्न टाकले जातात, नंतर उत्तर टाकले जातात आणि तुमचा अभ्यास करून घेतला जातो. ऑनलाईन ग्रुप आहे, फ्रीमध्ये आहे, तर तुम्ही तो जॉईन करू शकता. त्यासाठी पण हा नंबरवरशी कॉन्टॅक्ट करा चरडे सरांच्या. बरं, आता पहा मी कोणतं गाणं म्हणते, त्या गाण्यावर तुम्ही ओळखायचं आहे कोणती क्वेश्चन आहे. पाण्यातले पाहणे, ठीक आहे, म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब पाहतोय आपण. पहिला प्रश्न, एखादी वस्तू पाण्याच्या वर धरली तर काय दिसतं आपल्याला? खाली डोकं वर पाय. आता जर असं कोणी उभं असेल तर दिसणार कसं ते? पहिल्यांदा दिसणार पाय, नंतर दिसणार हात, नंतर दिसणार डोकं. बरोबर, म्हणजे इथे होतं काय? खाली डोकं वर पाय. इथं डावी बाजू डावीच राहते, उजवी बाजू उजवीच राहते. उजवीचं डावी होत नाही, याला म्हणतात ऊर्ध्व प्रतिलोमन, म्हणजे व्हर्टिकल इन्व्हर्शन. बॉटम टॉप होतो आणि टॉप आहे तो बॉटमला जातो. ठीक आहे, साईड चेंज होत नाही. पहा, या साईडला स्टार आहे, या साईडलाच राहिली, या साईडला ट्रायंगल आहे, या साईडला ट्रायंगल राहिला आहे. पुढचं, जर प्रतिमा काढण्यासाठी, पाण्यातील प्रतिमा काढण्यासाठी काय करायचे बघा. तसंच ताव पेपर, बटर पेपर, किंवा त्याला अजून काहीतरी शब्द पहा. पातळ असतो एकदम, तो पतंगाला वापरतो. याच्यावर जर पकडला तर खालचं सगळं दिसतं आपल्याला. त्याला ताव पेपर म्हणतात, त्याला बटर पेपर म्हणतात. तो धरायचा आणि त्याच्यावरती अलगद रेषा काढायच्या, मागच्या बाजूला बघायचं कसं दिसतंय ते उलट करून. आता इथे पहा, हे ताव पेपरवर काढलं, याला फोल्ड करा. हा कोरा पेपर आहे आणि तो याच्यावरती प्रेस होईल, तो या प्रकारे प्रेस झालेला असेल. इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल अक्षरं कोणते सेम राहतात, कोणते बदलतात, याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि यातले न बदलणारे अक्षरं काढा. कोणते नाही बदलत? CDEHIKOX. पहा, पाण्यामध्ये X असा दिसतो, O असा दिसतो, K असा दिसतो. हा, पण K जर छोटा असेल तर मग थोडासा फरक पडतो. पुढचा प्रश्न, इंग्रजी वर्णमाला दुसऱ्या लिपीतील वर्ण म्हणजे स्मॉल लेटर ABCD हे कसे कसे चेंज होतात? व्हिडिओ स्टॉप करा आणि अभ्यास करा. माझ्या क्लासचे मुलं तर मला पाण्यातील प्रतिबिंब, आरशाचं प्रतिबिंब, तंतोतंत जुळणारी आकृती, याच्यावर मला शिकवायचीच गरज पडत नाही. मुलं आपोआप करून घेतात. हे इतके सोपे प्रश्न असतात, त्याला सांगायची गरज नसते, आपोआप येतं हे मुलांना. काय CIOX ही अक्षरं आहे तशीच दिसतात छोट्या लिपीमध्ये. आणि आकडे 0 सेम दिसतो, 3 सेम दिसतो आणि 8 हा सेम दिसतो, लक्षात घ्यायचे. पुढचा, पण 8 जर असे एक साईड छोटी आणि एक साईड मोठी काढलेली असेल तर मात्र. आता पुढचा प्रश्न, पहिला प्रश्न घेतो आहोत आपण. प्रश्नाकृती दिलेली आहे, त्याचं आपल्याला उत्तर काढायचं. हा इथे लावलेला आहे. इथे काय आहे? पाणी, म्हणजे खाली आकृती काढायची आपल्याला. सुरुवातीला काय होणार आहे? हा जो डार्क भाग आहे तो सुरुवातीला येणार आणि फूल जे आहे ते खाली जाणार, खाली डोकं वर पाय. मग फूल खाली कोणाकोणाचं आहे? 1 आणि 2 आणि 3चं. याची कॅन्सल झाली, तिसरी आकृती कॅन्सल होणार. मग काय होणार आहे? हे जो भाग आहे तो आपल्या इकडनं असा पडणार आहे. कुठे कुठे पडलाय असा भाग? इथे. चौथा येणार आहे आपलं ऑप्शन. पुढचा प्रश्न, प्रश्नाकृती. आता पहा, हे जर असं दिलेलं आहे, इथून आपल्याला हा भाग सुरुवातीला येणार आणि ह्या खासा खाली पडणार. ठीक आहे, हे तर कॅन्सल झालं, वाकड तिकड दिलंय. इथं यांनी काय केलं? इथं ज्या डबल रेषा आहेत ह्या डबल रेषा दिल्या नाहीत, त्यामुळे ही आकृती कॅन्सल झाली. आता हा जो गोल आहे तो गोल इकडे दिलाय. पाण्यामध्ये डावी बाजू उजवी, उजवी डावी असं होत नसतं. उत्तर काय येणार आपलं? तिसरं. पुढचा प्रश्न, आकृतीचे जलप्रतिबिंब म्हणजे उलटी आकृती. हा, तिचं ऑप्शन क्रमांक 3. आता याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा काय येणार खाली? इथं आपलं डार्क लाईन हवे, हे कॅन्सल झालंय. या तिघांमध्ये उत्तर येणार. 3 लाईन आहेत का आपल्याकडे? नाही, मग ही आकृती पण कॅन्सल झाली. हे असं नाहीये, आपल्याला मध्ये रेषा दिलेल्या आहेत, त्यामुळे उत्तर काय येणार आहे? 2. दोन्ही बरोबर उलटी आकृती होत आहे. उत्तर काय येणार आहे? 2 पर्याय. पुढचा प्रश्न,
आता याच्यामध्ये पाहायचं हे बाजू ह्या बाजूला राहिले, इथे हे चेंज होणार, हे चुकलं आहे. ह्या तिघांमध्ये कॉम्पिटिशन. बरं, आता हा जो डॉट आहे तो डॉट वरच्या बाजूला यायला पाहिजे. वरच्या बाजूला, वरच्या बाजूला, वरच्या बाजूला. ठीक आहे. आधी काय येणार आहे? आधी हा ब्लॅक स्पॉट याच्यामध्ये खाली गेला आहे, हे कॅन्सल झालं. मग ठीक आहे, यात ब्लॅक स्पॉट आहे, याच्यात आहे. बरं, आता पुढचा हा त्रिकोणीकडे येतोय, त्रिकोणीकडे येतोय. हा गोल इथे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला येणार. करेक्ट. मग काय चेंजेस याच्यामध्ये? सेम टू सेम. हां, आता हे पहा, ही फुली आणि हे याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, हे चेंज केलंय. या साईडला चौकोन येणार आणि या साईडला चौकोन येणार, या साईडला फुली येणार. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न. आता पहा काय होणार आहे. सुरुवातीला ही बाजू अशी पडणार, इथे गोल येणार. बरोबर, असं कोणाकोणामध्ये आहे बघून घ्यायचंय. काय उत्तर मला 2 करेक्ट वाटते. डोकं लावा तुम्ही स्वतः पण, मी पण लावते. पहा, हे ठीक आहे, हे ठीक आहे. स्वस्तिक या साईडलाच राहणार. कोणाचा तरी फोन सारखा येऊ राहिलाय. बरं, ऑप्शन क्रमांक काय येणार याचं? 2 येणार आहे. अगदी पहा, ही बरोबर मॅच होऊ राहिली याला. ठीक आहे. स्वस्तिक या साईडला, स्टार त्या साईडला, चौकोन या साईडला, त्रिकोण या साईडला. इथं त्रिकोण चौकोन उलटे दिले, हे उलटे केलेच नाही, याला सुलटा दिलं, त्यामुळे ही कॅन्सल होणार. याच्यामध्ये काय केलं याने? स्टार आणि हे यांच्यात साईड बदलली, त्यामुळे हे कॅन्सल होणार. याच्यामध्ये काय केलंय, हे जे आहे हे वरच्या बाजूला पाहिजे, खालच्या बाजूला आलं, त्यामुळे हे कॅन्सल होणार. उत्तर काय येतंय? 2. पुढचा प्रश्न. आता हे जे आहे हे असं आहे ना, तर या साईडमध्ये डार्क येणार आहे. या साईड डार्क कोण आहे? हे कॅन्सल होणार आहे आकृती. त्रिकोण खालच्या बाजूला, त्रिकोण खालच्या बाजूला. ओके, इथंच त्रिकोण खालच्या बाजूला दिलेला आहे, म्हणजे उत्तर काय येणार आहे? 3. याच्यामध्ये त्रिकोण दिलाच नाही, ही कॅन्सल होणार आहे. त्रिकोण इथं वरतीच ठेवला, मग ही कॅन्सल होणार आहे. कारण पाण्यामध्ये वरची बाजू खालच्या बाजूला जात असते, खालची बाजू वर येत असते. पुढचा प्रश्न. आता पहा, हे जे आहे हे मोठं वरच्या बाजूला येणार आहे, वरच्या बाजूला आलंय. ठीक आहे, पण इथे गोल आहे का? नाही, मग ही कॅन्सल झाली. हे चुकली, हे तर छोटं दिलंय वरती. ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन. या दोघांमध्ये पहा, हा जो गोल आहे तो वरच्या बाजूला पाहिजे आहे. मग काय चेंजेस आहे? हे पण आहे, वजाबाकी अधिक आणि डॉट, यात काय फरक आहे दोघींमध्ये? क्रॉस. हां, इथं जे आहे ते इथं आहे क्रॉस, इथे आहे या साईडला दिलाय क्रॉस. मग उत्तर काय येणार आपलं? ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. अभ्यास करा. मार्गदर्शिकेमध्ये पण तुम्हाला असे प्रश्न मिळतील, पण बाकीच्या सगळ्या पुस्तकाच्या सरावासाठी तुम्हाला पुस्तक घ्यावं लागेल. चरडे सरांचा नंबर दिलेला आहे.